हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत SSC बोर्ड सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 या विषयाचा क्वेश्चन पेपर पॅटर्न. सायन्स 1 प्रमाणेच सायन्स 2 हा पेपर 40 मार्क्सचा असणार आहे. यामध्ये सुद्धा सायन्स 1 प्रमाणेच टोटल 4 क्वेश्चन्स असणार आहेत. क्वेश्चन नंबर 1 ए आणि बी पार्ट, क्वेश्चन नंबर 2 साठी ए पार्ट, बी पार्ट, त्याचप्रमाणे क्वेश्चन नंबर 3 हा सेपरेट क्वेश्चन असणार आहे आणि सगळ्यात शेवटचा क्वेश्चन नंबर 4. तेव्हा पुन्हा पाहूया क्वेश्चन नंबर 1 ते क्वेश्चन नंबर 4 पर्यंत डिटेल्स. क्वेश्चन नंबर 1 ए मध्ये 5 क्वेश्चन्स ऑफ 1 मार्क ईच. यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहेत. त्यासाठी तुम्हाला 4 ऑप्शन्स प्रोव्हाइड केले जातील आणि एक करेक्ट ऑप्शन तुम्हाला चूज करायचा आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन या क्वेश्चनसाठी तुम्हाला ऑप्शन्स दिलेले असणार आहेत आणि ते ऑप्शन्स लिहिताना तुम्हाला फक्त आणि फक्त अल्फाबेट्स लिहायचे आहेत. त्यासाठी कुठलंही वर्ड लिहायचं नाही आहे, स्टेटमेंट रिराईट करायचं नाही आहे, काहीही करायचं नाही आहे, फक्त ऑप्शन्स लिहायचे आहेत आणि त्यासाठी तुम्हाला 5 मार्क्स आहेत. क्वेश्चन नंबर 1 बीसाठी 5 क्वेश्चन्स ऑफ 1 मार्क ईच. यामध्ये सुद्धा 5 क्वेश्चन्स असणार आहेत आणि प्रत्येकी 1 मार्क असणार आहे. यामध्ये फॉर्मॅट असा आहे: फाइंड द ऑड वन आउट, मॅच द कॉलम म्हणजेच मेक पेअर्स, फाइंड आउट द कोरिलेशन्स किंवा गिव द नेम्स किंवा गिव एक्झाम्पल्स ऑफ ट्रू ऑर फॉल्स यासारखे आणखीन काही ऑप्शन्स असणार आहेत. हा क्वेश्चनसुद्धा 5 मार्क्ससाठी असणार आहे. क्वेश्चन नंबर 1 ए आणि बी दोन्ही टोटल 10 मार्क्स असणार आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे. क्वेश्चन नंबर 2 ए पुन्हा गिव सायंटिफिक रिझन्स. यामध्ये तुम्हाला 2 सायंटिफिक रिझन्सचे आन्सर्स लिहायचे आहेत आउट ऑफ 3. मीन्स आन्सर 2 आउट ऑफ 3 क्वेश्चन्स, सायंटिफिक रिझनिंग क्वेश्चन्स. प्रत्येकी 2 मार्कला असणार आहे आणि टोटल 4 मार्क्स इथे तुम्हाला मिळतील. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 बी आहे. आन्सर 3 आउट ऑफ 5 क्वेश्चन्स. पुन्हा इथे तुम्हाला 2 ऑप्शन्स मिळणार आहेत, ईच फॉर 2 मार्क्स. फॉर्मॅट असा आहे: राईट शॉर्ट नोट्स किंवा डिफाईन ऑर राईट प्रिन्सिपल्स किंवा इथे लॉजसुद्धा असणार आहेत. गिव एक्झाम्पल्स, कंप्लीट द फ्लो चार्ट, देन डिफरन्स बिटवीन, देन राईट प्रॉपर्टीज, कॅरेक्टरिस्टिक्स, ॲडव्हान्टेजेस, इफेक्ट्स, एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजे लेसन वाईज जेव्हा मी तुम्हाला एक्सप्लेन करेल तेव्हा आणखीन काही फॉर्मेटिव्ह क्वेश्चन्स मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. क्वेश्चन नंबर 2 बी हा टोटल 6 मार्क्ससाठी असणार आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 2 ए आणि बी पुन्हा या दोघांची टोटल 10 मार्क्स होते. त्यानंतर येतो क्वेश्चन नंबर 3. यामध्ये आन्सर 5 आउट ऑफ 8 क्वेश्चन्स. टोटल 8 क्वेश्चन्स असणार आहेत. त्यामधून तुम्हाला 5 लिहायचे आहेत आणि 3 क्वेश्चन्स तुम्हाला ऑप्शन्सला मिळणार आहेत आणि प्रत्येक क्वेश्चनसाठी 3 मार्क्स असणार आहेत. टोटल 15 मार्क्सचा हा क्वेश्चन आहे. यामधला फॉर्मॅट आहे: गिव एक्सप्लेनेशन यूजिंग द गिव्हन स्टेटमेंट्स. एखादं स्टेटमेंट दिलं जाईल मोठं, त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला डिटेलमध्ये करावं लागणार आहे. त्यानंतर एक्सप्लेनेशन ऑफ डायग्राम दिली जाईल, ती एक्सप्लेन करायला येईल. त्यानंतर आहे एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल्स. काही एक्झाम्पल्स दिले जातील आणि ते जस्टिफाय करणं किंवा त्यांना एक्सप्लेन करायला तुम्हाला मिळेल. त्यानंतर येतो फॉर्मॅट आन्सर क्वेश्चन्स बेस्ड ऑन फिगर्स किंवा डायग्राम्स काहीही दिलं तुम्हाला तर त्यावर, म्हणजे हे झाली टोटल ॲक्टिव्हिटी असणार आहे. त्यावर तुम्हाला आधारित काही क्वेश्चन्स दिले जातील, 3 किंवा 2. त्या क्वेश्चन्सचे तुम्हाला आन्सर्स लिहायचे आहेत. त्यानंतर कंप्लीट द पॅराग्राफ, म्हणजे पॅराग्राफ तुम्हाला फिल इन द ब्लँक्सच्या स्वरूपात दिला जाईल आणि तुम्हाला फक्त फिल इन द ब्लँक्स फिल करायचे आहेत, ब्लँक स्पेसेस. त्यानंतर सजेस्ट रेमेडीज किंवा मेजर्स, कंप्लीट द टेबल, चार्ट्स. इथे मोठा टेबल असणार आहे 3 मार्क्ससाठी, म्हणजे टोटल 6 पॉईंट्स तरी त्यामध्ये येतील. कंप्लीट द डायग्राम, एखादी डायग्राम इनकम्प्लीट दिली जाईल, ती तुम्हाला कंप्लीट करायला लागेल. आणि राईट आन्सर्स विथ एक्सप्लेनेशन. काही स्टेटमेंट्स दिले जातील किंवा एखादी मोठी शॉर्ट नोट पण असू शकते इथे, ती तुम्हाला एक्सप्लेन करायला लागेल. असे टोटल 15 मार्क्स तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 मध्ये मिळतील. शेवटचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. त्यामध्ये आन्सर 1 आउट ऑफ 2 क्वेश्चन्स. 2 क्वेश्चन्स दिले जातील, त्यापैकी तुम्हाला फक्त आणि फक्त 1 क्वेश्चन लिहायचा आहे. म्हणजे इथं 5 मार्कासाठी तुम्हाला 1 क्वेश्चन पुन्हा ऑप्शनला मिळतो आहे. हा क्वेश्चन 5 मार्क्सचा असणार आहे.
यामध्ये फॉर्मॅट आहे ड्रॉ अ फिगर अँड गिव एक्सप्लेनेशन. एखादी फिगर ड्रॉ करायला लागेल आणि त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन तुम्हाला करायला लागणार आहे. त्यानंतर ड्रॉ अ न्यू डायग्राम टू करेक्ट द गिव्हन इनॲक्युरेट वन अँड गिव एक्सप्लेनेशन. एखादी डायग्राम तुम्हाला चुकीची दिली जाईल आणि ती तुम्हाला पुन्हा व्यवस्थित रिड्रॉ करायची आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशनसुद्धा विचारलं जाऊ शकतं. क्लासिफाय विथ डिटेल्ड एक्सप्लेनेशन असणार आहे. क्लासिफिकेशन असेल, त्याच्यावर एक्सप्लेनेशन करायला लागेल तुम्हाला, कॅरेक्टरिस्टिक्स लिहायला लागतील, एखादी डायग्राम दिली असेल, डायग्राम बेस असेल किंवा नसेलही. आणि रीड द गिवन पॅराग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन्स बेस्ड ऑन इट. पॅराग्राफ दिला जाईल आणि पॅराग्राफ बेस तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारले जातील, त्या क्वेश्चन्सची तुम्हाला आन्सर्स लिहायला लागतील. यामध्ये 4 किंवा 5 क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. कंप्लीट द गिव्हन इनकम्प्लीट टेबल. एखादा टेबल इनकम्प्लीट असेल तो कंप्लीट करावा लागेल किंवा इनकम्प्लीट चार्ट असेल तो कंप्लीट करावा लागेल आणि त्याचं एक्सप्लेनेशन द्यावं लागेल. अशा प्रकारे सायन्स 2चा पेपरही तुम्हाला 40 मार्क्ससाठी लिहायचा आहे. इथे सुद्धा तुम्हाला भरपूर ऑप्शन्स मिळणार आहेत. टोटल फक्त एक लक्षात ठेवायचं आहे, सायन्स 1 आणि 2च्या पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 1ला तुम्हाला काहीही ऑप्शन नाही आहे, तो तुम्हाला ऑप्शनला टाकताही येणार नाही, तो कंपल्सरी आहे. त्यामुळे हे 5 आणि हे 5 टोटल 10 मार्क्स हे हातचे मार्क्स आहेत. यामध्ये थोडीही मिस्टेक केली तर तुमचा एक पूर्ण मार्क जाऊ शकतो. त्यानंतर तुम्हाला प्रत्येकी क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4साठी ऑप्शन्स मिळत आहेत, भरपूर ऑप्शन मिळणार आहेत. त्यामुळे अशा प्रकारे हा सगळा क्वेश्चन पेपर पॅटर्न सर्वात आधी तुम्ही लर्न करा, त्यानंतर अभ्यासाला सुरुवात करा. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्वेश्चन पेपर पॅटर्न सायन्स 2चा समजावून सांगितला आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये सायन्स 1चा क्वेश्चन पेपर पॅटर्न समजावून सांगितला आहे. दोघांचा पॅटर्न सेम आहे, फरक काही नाही आहे. फक्त सायन्स 1मध्ये तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी काही वेगळे क्वेश्चन्स मिळतील आणि सायन्स 2मध्ये बायोलॉजी आहे, त्यामध्ये तुमचं जेनेटिक्स येतं, मायक्रोबायोलॉजी येतं, एन्व्हायरमेंटल सायन्स येतं. त्यामुळे त्या लेसनशी त्या लेसनच्या कन्सेप्टवरून तुमचे थोड्याफार प्रमाणात क्वेश्चन्स चेंज होणार आहेत. तर क्वेश्चन पेपर पॅटर्न आय होप तुम्हाला सगळ्यांना समजला असेल. समजला नसेल तर हाच व्हिडिओ तुम्ही 2-2, 3-3 वेळा पहा, शांतपणे ऐका, म्हणजे तुम्हाला क्वेश्चन पेपर पॅटर्न आधी लर्न झाला पाहिजे, त्यानंतर तुम्हाला अभ्यास करता येईल. आता हा व्हिडिओ जर तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तर तुम्ही पुढच्या व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत असाल, मला खात्री आहे. तेव्हा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि लाईक करण्यापेक्षासुद्धा तुमच्या आणखीन काही फ्रेंड्सला हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना याचा नक्की फायदा होईल. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सायन्स 1 आणि सायन्स 2चे लेसन वाईज फक्त आपण मार्किंग वेटेज बघणार आहोत. ओके, ऑल द बेस्ट, बाय.